12वा खेळाडू कोण असेल त्यांनी समालोचन मध्ये यायचं आहे. 12वा खेळाडू किंग्स 11. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमातून जर पाहिलं तर सिमोनसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. जर षटकार मारला तरच हे कॅश प्राइज त्यांना दिले जाईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये हे पैसे जमा आहेत आणि थँक्यू. आजच्या दिवसात भरपूर कॅश प्राइज आपण पाहिले. फलंदाजासाठी, गोलंदाजासाठी, खेळाडूंसाठी, सर्वांसाठी आज कॅश प्राइज लागले गेले. परंतु आजच्या दिवसातला हा शेवटचा मॅच नागवा चषक 2025 JTC जुचंद्र टेनिस क्रिकेट एक सुंदर टेलिकास्ट आपण जरूर बघतायत. अविधान ऑल टीमच्या माध्यमातून घेतलेली मेहनत आपण जरूर पाहू शकतायत. टॉस का बॉक्स आणि संपूर्ण हे लाडके प्रेक्षक वर्ग. चला मॅचला आपण सुरुवात करूया. पहिल्या डावासाठी 5 षटकांसाठी अक्षय साडम यांचा आवाज ऐकणार आहात. क्वार्टर सेमीफायनलचा मॅच जिंकेल तो क्वालिफाय होईल. नक्कीच टॉप 4 मध्ये पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती मिळेल पहिला विकेट. प्रेक्षकांचा क्राऊड वाढलाय. पहिल्याच बॉल वरती घेतलाय विकेट. पहिल्या बॉलवरती पहिला विकेट प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असते आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल वाढताना पाहिलंय. नागवा चषक 2025 आपण बघतोय. टेनिस क्रिकेटचा थरार. इकडच्या सर्व खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगली संधी मिळावी या आयोजकांचा चांगला प्रयत्न, चांगला प्रामाणिक प्रयत्न. नागवा ब्रदर्स, कोळी ब्रदर्स आयोजित नागवा चषक आपण बघतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल, फुलर लेनचा. गुड लेन वरती चेंडू जर स्पॉट झाला ना तर क्वेश्चन मार्क आहे या खेळपट्टीवरती. आणि तेच पाहिलंय. एका साईडला फ्रँकी बाट्या यांचा संघ आपण बघतोय. जर फ्रँकी आज बॅटिंग लाईनअप मध्ये तितके फॉर्म मध्ये नाही, परंतु जेव्हा जेव्हा बॉलिंग मार्क वरती आलेत ना आजच्या दिवसात चांगला कमबॅक केलाय. सचिनचा पुढचा बॉल, चेंडू क्रमांक 3 वरती केलाय प्रहार. चेंडू सीमारेषी पार येतोय. दमदार, दर्जेदार, आउट ऑफ दी पार्क. येईल षटकार. बिग हिट. स्टँड अँड डिलिव्हर. कडे कडे खेळलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू करते हवाई सफर. 3 बॉल 6 धावा 1 विकेट. सचिन भुतावच्या
हे तिसऱ्या बॉलवरती आक्रमण केलंय. जबरदस्त मॅच रंगेल. शेवटचा मॅच आणि 5 ओव्हरचा कंटिन्यू गेम. मोठमोठ्या स्पर्धा होतात, लाखाच्या, 2 लाखाच्या, 5 लाखाच्या. तिथे पहिल्या 2-3 मॅच तुम्हाला पाहायला मिळतात 5 ओव्हर, पण तो शेवटपर्यंत कंटिन्यू 5 ओव्हरचा गेम. फार कमी टुर्नामेंट असतात जिकडे हा गेम कंटिन्यू असतो. आणि जबरदस्त अंपायरिंग राहिलंय विदाउट रिलीव्हर. पंच नॉन स्टॉप अंपायरिंग करतायत. सलगची जर विचार केली आजच्या दिवसातली 6वी मॅच आणि 6 मॅचमध्ये नॉन स्टॉप अंपायरिंग. विशाल नाईक सर, अशोक राऊत सर त्यांच्या कारकिर्दीमध्ये एकच टेनिस बॉल विश्वामध्ये आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर काळ गाजवणारे हे दोन्ही खेळाडू आहेत, दोन्ही अंपायर आहेत. जर्सी नंबर 14 आणि जर्सी नंबर 13 मैदानाच्या आतमध्ये आहे. षटकार आलाय, चेक केला जातोय चेंडूला. थर्ड अंपायर देखील आता मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चांगली भूमिका ज्यांनी बजावली थर्ड अंपायरच्या माध्यमातून. पंकजी मनबाट, अरविंद शिवा अप्रतिम. दिलेलं काम चोख पद्धतीने बजावलंय आणि प्रत्येकाला हेवा वाटावा अशी ही स्पर्धा. ना पैशासाठी ना प्रसिद्धीसाठी. नाकवा चषक आहे सर्व कोळी बांधवांसाठी, वसई कोळीवाडा गावासाठी. काय जबरदस्त ही स्पर्धा. 3 बॉल 6 रन्स. बघूया पुढचा बॉल. चेंडू क्रमांक 4 सचिन बुतावचा. स्ट्राईकला आहे विजय. विजयने षटकार ठोकलाय, आक्रमण केले. पुढचा बॉल. पुढचा बॉल देखील विजयने ठोकलाय की काय, परंतु नाही. लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि त्याने टिपला हा झेल. संपलाय विजयचा खेळ. विकेट डाऊन. चार बॉल 2 विकेट 6 रन्स. मत्तई 11 अडचणीमध्ये सापडलाय. सचिन बुतावने केलेला आक्रमण ऍज अ बॉलर म्हणून. थोडा फुलर लेनचा चेंडू होता. एलिव्हेशन आणि पॉवर कमी पडली या चेंडूवरती. चांगलं आयोजन, चांगली मेहनत. मालिकावीर करता सायकल देखील बघतोय आपण. अजून काय हवं या स्पर्धेमध्ये. डॅनियल यांच्या वतीने ही सायकल स्पॉन्सर करण्यात आली आहे. सध्या USA ला आहेत, तिथून मॅचचा आनंद घेत आहेत. संपर्कामध्ये आहे आमच्या आणि JTC वरती चांगलं स्पर्धेचं आयोजन असा उल्लेख देखील करतायत. प्रेक्षकांची गर्दी वाढली, प्रेक्षकांचा उत्साह वाढलाय. स्विच हिट आणि या ठिकाणी होईल आणखीन एक विकेट. काही गरज होती का हा प्रश्नचिन्ह निर्माण. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. सचिन बुताऊ फायर शो ऑन. त्याच्या बॉलिंगच्या माध्यमातून येत आहेत सलग 2 विकेट. पाच बॉल 6 रन्स 3 विकेट.
काय गोलंदाजी रे, सचिन हॅट्रिक वरती आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एरॉन. सचिन ही इज ऑन हॅट्रिक चान्स. काय हॅट्रिक होईल? एरन आलाय आणि एरनला परतावं लागेल. आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक. एकच वादा सचिन दादा, त्याने घेतले हॅट्रिक. क्या बात आहे, अप्रतिम, फॅन्टास्टिक गोलंदाजी. 1 ओव्हर 6 धावा 4 विकेट. थँक्यू. हे पाहू शकता हॅट्रिक कशा प्रकारचे हॅट्रिक झाले. पहिला विकेट होता जो लॉंग ऑनला गेला. चांगला झेल तिथेही घेतला. दुसरा विकेट जर विचार केला, लेफ्टी बॅटर होता, त्याने रिव्हर्सिव्हचा फटका खेळला आणि तो सॉफ्ट डिसमिसल ऑफ साईडला कव्हरला झाला. आणि तिसरा विकेट जर पाहिला ना ॲरन, असं वाटलं की आउट ऑफ पार्क जाईल. समोरच्या दिशेने खेळला व्ही शेप मध्ये आणि चांगला झेल कॅरी केलाय. फिल्डरला हेच तर हवं असतं. 4 विकेट घेतल्यात. जबरदस्त गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. फ्रँकी भाट्या टेनिस विश्वातील एक नामचिन्ह खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे आणि तो देखील आता तिखट मारा करतोय. स्पायसी मारा, वेगवान चेंडू. काय बॉडी लँग्वेज दिसतोय या संघाचा. अप्रतिम गोलंदाजी. पुढचा बॉल, अजून एक चांगला बॉल. विकेट किपरची साथ नाही, 22ची 1 रन, 7 धावा. अप्रतिम गोलंदाजी होते. शिमोनने 6 मारली ना तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या मॅच मध्ये नेमकं घडतंय काय? विकेटवर विकेट जात आहेत आणि इथे जर पाहिलं ना तर आणखीन एक वनडी. मोरेश्वर आलाय स्ट्राईकला. अनेक उन्हाळे पावसाळे टेनिस बॉल विश्वामध्ये ज्यांनी पाहिलेत तोच स्ट्राईकला आलाय. बॅटचे एज लागले म्हणून स्ट्राईक रोटेट होते. फ्रँकीने आज पाहिलं तर मोरेश्वरला 2 नो बॉल टाकले होते. पण हा बॅटल बघायचा होता पुन्हा एकदा प्रेक्षकांना. 8 रन 5 विकेट 4 बॉल. पुन्हा एकदा वन डी लेग बाईटचे असेल 1 रन. 1 या धावसंख्येने धावपळक 9. 5 बॉल 9 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅचची हवाच काढलाय असंच म्हणावं लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. शेवटचा बॉल देखील वेगवान चेंडू होता. जवळजवळ 140च्या स्पीडला हा चेंडू निघून गेलाय. सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 2 ओव्हर 5 विकेट 9 रन्स.
थँक्यू. खास फ्रँकीसाठी गाणं लावलंय कारण की इकडचा चॉकलेट बॉय म्हणून त्याची ख्याती आहे. आणि जबरदस्त गोलंदाजी त्याने देखील केली. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 राकेश आलाय. मोरेश्वर मोरे आपला अनुभव शेअर करतील का? एखादा मोठा फटका येईल का तर नाही. हवेत खेळलाय आणि परतावा लागेल. मोरेश्वर निराश आहे. कदाचित मिडलला लागला असता तर त्याने दाखवले की षटकार गेला असता, परंतु मोरेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखी एक गडी बाद. 6 नंबरचा विकेट. वकार भाई तुर्किया यांच्याकडून पारितोषिक लावलंय. जर या संघाला ऑल आउट केलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला असणार आहे 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. आवाज आलाय आता. यावेळी मात्र पुन्हा एकदा विकेट जाण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेट. विकेट नंबर 7. राकेश काय गोलंदाजी करतोय आणि काय कॅच घेतलाय. 7 नंबर विकेट डाऊन. थँक्यू. आज मला वाटतं नाश्त्याला देखील अंड होतं आणि ते अंडीस टाकलेत बॅटरने. आता हॅट्रिक घेतली राकेशने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आसरा श्री फूड सिमॉन यांच्याकडून हे पारितोषिक असेल. आसरा श्री फूड सी फूडच्या माध्यमातून पारितोषिक आहे. राकेशने हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. हॅट्रिकची संधी परंतु कव्हरला खेळलेत. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू जातोय. एकच धाव. थोडासा श्वास घेतला असेल. WW आणि 1 एक प्रकारची वेबसाईट तयार होते. 7 विकेट 10 रन. कंबर मोडले या मॅच मध्ये. मत्त 11 आणि इथे पाहिलं तर समोर सापडले. इम्पॅक्ट इन लाईन. पिचिंग इन लाईन. विकेट हिटिंग फ्लम. LBW विकेट. कोणताही पंचांकडे क्वेश्चन मार्क नाही. LBW फ्लम च्या स्वरूपात विकेट डाऊन. काय चेंडू टाकला होता परंतु अंपायरचा देखील कौतुक. बरोबर स्टंपला लागणारा बॉल. 8 विकेट 10 रन्स. वकार तुर्किया 5,000 रुपयाचा कॅश प्राइज लावले. 2 विकेट दूर आहे. किंग्स 11 नावाप्रमाणे काम केले. किंग सारखे दहाडले. किंग सारखे लढले आणि किंग सारखी गोलंदाजी केले. किंग्स 11 या टीमने पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे. मिडॉनला क्लिअर केले आणि वाईड ऑन लॉंग ऑन आणि मिडॉनच्या मधोमध एकच धाव. 5 बॉल 11 धावा 8 विकेट. ड्राईव्ह केलाय. फ्लिकचा फटका. आता मात्र सिंगल डबल. बेसिक क्रिकेट आहे. या क्रिकेटशी जर लांब राहिलात ना तर मॅच तुमच्याशी लांब होईल. 3 ओव्हर 12 रन 8 विकेट. काही घडेल. टेनिस बॉल क्रिकेट आहे. जर 2 ओव्हर मध्ये 20 धावा आल्या ना तर निश्चित रूपाने 30+ एक फाईट देऊ शकतो संघ. घेऊया एक डीजे ब्रेक.
फ्रँकी आलाय बॉलिंग मार्कवरती, परंतु सचिनला देखील चान्स होता आज की हाय फाय पूर्ण करण्याचा, 5 पर पूर्ण करण्याचा, परंतु फ्रँकीवरती भरोसा दाखवलाय. फ्रँकीचा पहिला बॉल हुक केलाय. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा देऊन जाईल की एक की 2? 1 धाव. वकार तुर्के यांनी पैसे देखील जमा केलेले आहेत. क्या बात है. वकार तुर्के, नायगाव, कोलीवाडा आणि फिशिंग हा त्यांचा व्यवसाय आहे. चांगले उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते. आज खास बोलवलं ज्यावेळी किंग्स 11 संघ जिंकला ना 2 मॅच, त्यावेळी आमंत्रण दिलं की ही मॅच बघायला या. शेवटची मॅच किंग्स 11च्या नावावरच राहील. आणि काय त्यांचा जोश आहे, जबरदस्त जोश. काय सपोर्ट केलाय सपोर्टर्सने. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला, लॉंग ऑनला चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. आता कोणती घाई नसेल. धाव फलक 1 ने पुढे येईल. टोटल धावसंख्या आहेत 14 धावा. आर पारची लढाई आणि इथे विकेट 2 उरल्यात. चांगला ड्राईव्ह. एकच धाव डिक्लेअर झोन मध्ये जाईल. अशा प्रकारे विचार केला 4 बॉल 15 धावा. फ्रँकीचा पुढचा बॉल थोडासा लांब ठेवलाय. कॅच जाईल का तर नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होत नाही. सिंगल वरती फोकस. 5 बॉल मध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले. शेवटचा आणि अंतिम बॉल या 4थ्या ओव्हरचा 16 धावा. आयवा स्टेडियम आणि कोहली ब्रदर्सचे शानदार दिमागदार ऑल इज वेल आयोजन नियोजन. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची गौरवशाली स्पर्धा, प्रत्येकाला हेवा वाटावी अशी स्पर्धा, देखणं दैदिप्यमान हा क्रिकेटचा सोहळा. 17 धावा 8 गडी बाद 4 वर. थँक्यू. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 1 साइड मॅच होईल की त्याच प्रकारचा बदला घेतला जाईल. 6 बॉल शिल्लक. 6 बॉल मध्ये कितपत पोचण्याचा प्रयत्न असेल. 17 धावा. पूर्ण खतरा आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. मत्त 11 नतमस्तक झालंय या मॅच मध्ये असंच म्हणावं लागेल. पण तो क्रिकेटचा खेळ आहे. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. थोडासा हा चेंडू 1D देऊन जाईल. एज लागली होती मला वाटते बॅटची. आउटसाइड एज आणि एसटी रक्षकाने थोडासा चान्स घेणं गरजेचं होतं. 1 या धावसंख्येने धावफलक 18. 8 विकेट. 5 बॉल शिल्लक. 5 बॉल मध्ये 2 विकेट येतील का? दांडी गोल. बेल्स डाऊन. विकेट नंबर 9. 2 बॉल 18 रन. नक्कीच दुश्मनची वाटच लावले या मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये मत्त 11ची मी म्हणेन वाट लागले. कारण की ज्या प्रकारचे गोलंदाजी राहिले 5 ओव्हर मध्ये आतापर्यंत विचार केला ना तर 9 विकेट 18 धावा 4.2 चेंडू. असं वाटलं देखील नव्हतं प्रेक्षकांना की असा मॅच होईल. टेनिस बॉल क्रिकेट आहे. कधी जास्त रन चेस करून तुम्ही मॅच जिंकता आणि कधी कधी लो स्कोर वरती तुम्हाला थांबवलं जातंय. म्हणून माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. चांगला बॉल आहे. हे पाहिलं गेलं. 3 बॉल शिल्लक.
3 बॉलमध्ये 1 विकेट. वकार तुर्की यांच्याकडून 5000. ऑल आउट होईल का हा प्रश्न चिन्हाने ऑल आउट झाले. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये विचार केला ना तर पहिला हा आजच्या दिवसातला आणि कालच्या दिवसातला पहिला संघ ठरलाय जो ऑल आउट झालाय. नाईक मॅडम यांचं आगमन झालंय. समोर जे पंच पाहतायत ना विशाल नाईक, त्यांच्या पत्नी आणि त्यांचा परिवार या ठिकाणी त्यांचं आगमन होते. वेलकम बहिणी, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच पाहण्याकरता आपण इतक्या दुरून इथे आलात त्याबद्दल आपला आभार आहे. वकार तुर्किया, आपण या ना स्टेजवर. हे 5000 रुपये आपल्याच शुभ हस्ते दिले जाईल अशी इच्छा आहे आयोजकांची देखील. वकार तुर्किया प्लीज आपण स्टेजवर या. कॅमेरामॅन आपण फोकस करायचा आहे. नाईक मॅडम या ठिकाणी आल्यात आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. वकार तुर्किया भाई या ठिकाणी आले, उद्योजक आहेत पेशाने. इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे त्यांचा, फिशिंगचं, आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 5000 रुपये या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवलेत. वकार भाई आहेत दिलदार व्यक्तिमत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व. नायगावमध्ये जी 1 लाखाची मॅच झाली ना तिथे भरपूर सहकार्य त्यांच्या वतीने. या स्पर्धेमध्ये 5000 रुपये वकार भाई आपणच द्यायचे 5000. कॅमेरामॅन फोकस करेल तिकडेच समोर. आणि एकदा वकार भाई आणि त्यांच्या टीम करता जोरदार टाळ्या. किंग्स 11 संघा करता 5000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि वकारबाईंचा हा विशेष सन्मान देखील केला जातोय. कॅश प्राइज आपण देणार आहोत परंतु आयोजकांच्या वतीने त्यांचा सन्मान. वकारबाई आपण कॅश प्राइज त्यांच्या कॅप्टनला देणार आहोत किंग्स 11च्या. एकदा जोरदार टाळ्या वकार तुर्की यांच्या करता 5000 रुपये या संघा करता दिल्यात. एकोणावीस धावा जिंकायला आहेत. लो स्कोरिंग बॅटल, कंजूसी केले मी म्हणेन. लवकर मत्ते 11 यांनी क्षेत्ररक्षणसाठी आपल्या मैदानात यायचं आहे आणि किंग्स 11 यांनी आपले 2 बॅटर तुम्ही मैदानात पाठवायचे आहेत. एकोणावीस धावसंख्येचं आव्हान. फ्रँकी बाट्या खुश असेल. इकडचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ख्याती आम्ही नेहमीच वर्णन केलंय. आणि काय ओव्हर राहिले पण तो सचिनने पहिल्याच ओव्हरमध्ये कंबर मोडले हेच म्हणावं लागेल. काय गोलंदाजी केले. त्याला संधी होती 5 विकेट घेण्याची. ही मॅच प्रेडिक्शन केले की 4 ओव्हरपर्यंत जाईल. आणखीन प्रेक्षकांना किती ओव्हरपर्यंत मॅच जाईल हा प्रश्न पडलाय. तुमच्या कमेंट्स तुम्ही आमच्या JTC लाईव्ह वरती शेअर करू शकता. 2 ओव्हरमध्ये मॅच समाप्त होईल 4 की शेवटच्या बॉलपर्यंत.
आमच्या थर्ड अंपायरला देखील प्रश्न पडला की किती ओव्हरमध्ये मॅच समाप्त होईल. उद्याचा मॅचचा लॉट्स अगोदर देखील अनाऊन्स केलाय. कोहली इंडियन्स आणि ईगल स्टार हा पहिला मॅच उद्या, आणि विकास 11 आणि स्वराज 11 असा हा मॅच, आणि त्यानंतर विनर विनर लुझर लुझर अशा प्रकारचा लॉट. नाईक मॅडम या ठिकाणी आहेत आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. कॅमेरामॅन त्यांच्यावरती फोकस करेल. विशाल नाईक यांच्या पत्नी आहेत, जे समोर अंपायर आपण बघतोय ना, खास करून स्क्वेअर लेगला. त्यांचा आपण विशेष सन्मान, आयोजकांची इच्छा आहे. हे विशाल नाईक सर ऑन स्क्रीन बघू शकता, आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी आपण बघतोय. त्यांचा हा विशेष सन्मान. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता. खूप दुरून आल्यात, खास जुचंद्र नगरीमधून या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्याकरता ते आल्यात. त्यांचा आम्ही आभारी आहोत. नाईक मॅडमला आपण बघू शकता, त्यांचा विशेष सन्मान ऑन स्क्रीन केला जातोय. थँक्यू मॅडम, आपण आलात, आपला आम्ही आभारी आहोत. 19 धावसंख्येचा आव्हान पूर्ण केला जाईल की नाही, हे प्रश्नचिन्ह. बॉलिंग मार्क वरती आलाय. विजयचा पहिला बॉल पहिलाच आहे. अकाउंटला बँक बॅलन्स कमी, आणि त्याच्यानंतर बाय वन गेट वन फ्री ऑफर लावलाय. 1 रन वाईटच्या स्वरूपात, म्हणजे दुष्काळात 13वा महिना असंच म्हणावं लागेल. अप्पर कट बॅकफुट पंच 1 2, आणि त्यानंतर चेंडू कलेक्ट केलाय. 2च धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 3. बघूया किती ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल. काही काहींना ठाऊक नसेल, जुचंद्र नगरीमध्ये 1.5 लाखाच्या स्पर्धेमध्ये गोरसाई बी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 1 ओव्हरमध्ये हरलेला आहे बंदर पाखाडी या संघाविरुद्ध. आणि तसाच रेकॉर्ड ब्रेक होईल का या स्पर्धेमध्ये. 1 ओव्हरमध्ये हरलेला पहिला संघ आहे गोरसाई बी जुचंद्र नगरीमध्ये. 1.5 लाखाची नाईटची स्पर्धा, आणि बंदर पाखाडी या संघाने पराभव केलं होतं त्या संघाला. पुन्हा एकदा बॅकफुट पंच स्लॅश केले. कव्हर पॉइंटला फिल्डर होता तो कव्हरला येईल, आणि कव्हर पर्यंत डीप मध्ये चेंडू येईल. 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 5. क्राऊड बघा किती आहे. हा सपोर्ट आहे. खऱ्या अर्थाने प्रेक्षक भरपूर खर्च करून येत आहेत आपल्या संघाकरता. हार जीत पार्ट ऑफ द गेम. सपोर्ट नेहमीच पाहिजे, आणि तो सपोर्ट राहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. आता विकेट जाईल का. बॉडी लँग्वेज स्पष्ट दर्शवते कुठेतरी मनाने पराभव स्वीकारलाय. क्रिकेट असा खेळ आहे, जिद्दीने खेळा, जिद्द हरू नका. मनाने कधीच पराभव होऊ नका. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. 4 बॉल 6 धावा. टेनिस विश्वातील एक घातक प्लेयर, आयकॉन प्लेयर फ्रँकी बाट्या. सकाळपर्यंत षटकार आला नाही, आणि या मॅच मध्ये देखील आता व्हाईट बॉलचा सिग्नल. एखादा फ्रँकीच्या बॅट मधून देखील धुमधडाका येईल का. 7 रन. व्हाईट +1 टोटल या 2 8 रन झालेत. दिवाळी नाही, बोनस देखील दिलाय. काय हा बॉल निर्धाव असेल की डिक्लेअर असेल. डिक्लेअर 2. जिकडे बघावं तिकडे या संघाचं राज्य दिसते, आणि जिकडे बघावं तिकडे याच संघाचा झेंडा लहरताना दिसतोय. खूप मेहनत केले या संघाकरता, या युनिटी करता, आणि आज टॉप 4 मध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. 1 साइड मॅच. या मॅचची हवाच काढले पहिल्या ओव्हरमध्ये सचिनच्या. काय गोलंदाजी केली. 4 विकेट. नंतर फ्रँकी आला, राकेश आला, त्यानंतर पुन्हा एकदा फ्रँकी आला. काय गोलंदाजी राहिलाय. ऑल आउट केलाय. बॅटिंग ज्यावेळी पहिल्या इनिंग मध्ये झाले ना, संघ विचार करेल कुठे कमी पडलो, कुठे चुका झाल्या, त्या दुरुस्त करेल नक्कीच. आलाय आमचे बॉल बॉय आहेत त्या ठिकाणी, स्वयंसेवक
काय जबरदस्त मेहनत करतायत. आज बॉल बॉयची भूमिका अदा करतायत, स्वयंसेवक आहेत. 5 बॉल 10. मिस टायमिंग, परंतु गॅप शोधलाय ॲरन. मेहनत करतो एकटा. 2 धावा. धाव पळक 12. 1 ओव्हरमध्ये आलेत 12. सध्या 12 आहे तो किंग्स 11च्या बाजूने. 1 ओव्हर 12 पाहिजे आहेत, टोटल 7. काही काहींना प्रेडिक्शन केलंय. चार ओव्हर पर्यंत मॅच जाईल असा प्रेडिक्शन आहे. बॅकफुट पंच, पॉइंटला फिल्डर, रनआउटची संधी. आणि आज किंग्स 11 चुकीच्या ट्रेनमध्ये बसला ना तरी बरोबरच्या ॲड्रेसवरती जाईल. लक त्यांचा आहे. 5 पाहिजे आहेत. या मॅचमध्ये विचार केला तर षटकार आला होता 3ऱ्या बॉलवरती, तो एकच षटकार लागलाय. बॅकफुट पंच 1D. फ्रँकी असेल स्ट्राईकला. पाहिजे आहेत 4. 22 बॉल. 4 मध्ये 22 असतं तर मजा आली असती प्रेक्षकांना. 22 मध्ये 4. जो क्रिकेट खेळत नाही ना तो देखील भविष्यवाणी करेल. फ्रँकी काय चौकार ठोकेल? फ्रँकी काय चौकार ठोकेल का? तर डेफिनेटली फ्रँकीच्या बॅट मधून येतोय मॅच फिनिश करणारा, मॅच विनिंग चौकार. आणि प्रेक्षक बघू शकता लगेच रजा घेत आहेत. थँक्यू सर्व प्रेक्षकांचा आभारी आहोत. हा मॅच जिंकलाय किंग्स 11. कॉंग्रॅच्युलेशन. आणि थँक्यू सर्व आयोजकांचं खूप खूप आभारी आहोत. उद्याचा पहिला मॅच 9:30ला रिपोर्टिंग करायची आणि 10ला पहिला बॉल पडेल. उद्याचा मॅचचा अनाउन्स अगोदर देखील केले. पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. उद्याला पहिला मॅच आहे कोहली इंडियन्स आणि ईगल स्टार. ठीक 9:30ला तुम्ही ग्राउंड वरती या, रिपोर्टिंग करा आणि 10ला पहिला बॉल पडेल. आणि दुसरा मॅच विकास 11 आणि स्वराज 11. थँक्यू सर्व आयोजकांचा खूप खूप